तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही रासादेवी मित्रमंडळाचे काही सदस्य मिळून कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आहोत. कारण बाप्पाकडे जायचं कारण एकच, मनातली इच्छा आणि मन भरून भक्ती. जाता जाता वाटेमध्ये लागलं साईबाबांचं मंदिर. आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आजचा दिवस खास आहे कारण आमचे वाडीतले जुने मित्र आम्ही एकत्र भेटलो. हसत खेळत गप्पा मारत आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनासाठी. कांदिवली स्टेशनला उतरून आम्ही निघालो आता ऑटो पकडायला. आम्हाला जायचं आहे समतानगर. आम्ही रिक्षाच्या लाईनला उभे राहिलो. 2 वेळा ओलावरती ऑटो बुक केले, 2दा पण कॅन्सल केले. इज्जतच नाही भाऊला. कांदिवलीत काय राहिलंच नाही भाऊचं. इकडे सर्व उभे आहेत. ऑरा मायनस झाला व्हायचा. मित्रांनो, खूप वेळानंतर आमची रिक्षा आली आहे. आम्ही रिक्षात बसलोय. ते 3 जण पुढच्या दुसऱ्या रिक्षातून गेले. आम्ही बसलोय रिक्षामध्ये. आपण गेट जवळ एंट्री मारलेली आहे. गेट जवळ येताच दिसणारी लाइटिंग आणि सजावट पाहून मन प्रसन्न झालं. आतमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच बाप्पाची ऊर्जा जाणवायला लागली आणि वाटलं आजचं दर्शन खरंच खूप खास होणार आहे. आणि मेन गेट जवळ आपले कांदिवलीचे समाजसेवक शेखरदादा शेरे यांचा बॅनर बघून खूप भारी वाटलं. इतक्या मोठ्या भक्तीच्या उपक्रमामागे आपल्या भागातील एक माणूस उभा आहे, ही भावना मनाला खूप अभिमान देणारी होती. अशा समाजसेवकांमुळेच गणेशोत्सवाला खरं, वेगळं आणि अर्थपूर्ण रूप मिळतं. इथे खतरनाक व्ह्यू आहे. चालत चालत थेट त्या दिशेने निघालो जिकडे गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. मनात उत्सुकता होती आणि पावले आपोआप पुढे सरकत चालली होती आणि प्रत्येक क्षणाला बाप्पाच्या दर्शनाची ओढ वाढत चालली होती. फायनली पोचलोय. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे. खतरनाक आहे इकडे. चला तर मित्रांनो, आपण मंदिराच्या जवळ आलोय. आता जाऊन पाया पडूया. आता जाऊन दर्शन घ्यायचंय कांदिवलीच्या इच्छापूर्ती. आपल्यासोबत आहेत 5-6 जण आहेत. इकडे पुढे पण आहेत काही लोक. मस्त एकदम डेकोरेशन केलं इकडे. खूप छान वाटतंय. तर आपण आता इथे एंट्री करणार. सुंदर असं डेकोरेशन. आणि हे आपले मित्र. त्याच दरम्यान आपल्याला भेटले कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश मित्र मंडळाचे सदस्य नरेंद्र सोस्टे. हे आहेत भूषण शेरे. आणि हे आपले मित्र नरेंद्र सोस्टे हे आपल्याला घेऊन जाणार आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आपण आता इच्छापूर्तीच्या इथे पोहोचलो आहे. आपल्या मागेच इच्छापूर्तीचं मंदिर आहे. मस्त असं डेकोरेशन केलं आहे. आणि आपल्यासोबत आहेत आपले मित्र परिवार. खूप लांबून लांबून आले आहेत दर्शनासाठी. आणि आता आपण जाणार आहोत. आपली काही मंडळी वस्तू घ्यायला गेले आहेत. तर आता आम्ही थोड्याच वेळात एंट्री मारणार आहोत आतमध्ये. तर मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवेन. तर मित्रांनो, आपण आलो आतमध्ये. मित्रांनो, इकडे 12 ज्योतिर्लिंग बनवले आहेत. त्यांचं आज आपण दर्शन घेणार आहोत. सर्व गणेश भक्त रांगेतून दर्शन घेतात. सहकार्य तर या ठिकाणी समाजसेवक शेखरदादा शेरे यांची भेट झाली. संपूर्ण उत्सवाची जबाबदारी खांद्यावर घेतलेला हा माणूस अत्यंत साधेपणाने सगळ्यांशी संवाद साधत होता. त्यांच्या नेतृत्वामुळेच हा गणेशोत्सव इतक्या सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होतं. आणि त्यानंतर आपल्या नजरेसमोर गणपती बाप्पाची अतिशय सुंदर मूर्ती दिसली. बाप्पाची ती सुंदर मूर्ती पाहिल्यानंतर आम्हीही दर्शनासाठी पुढे निघालो आणि आम्ही सर्वांनी इच्छापूर्तीचं दर्शन घेतलं. उत्सवाचे आयोजन आणि मंडळाची मेहनत या सगळ्या विषयांवर मनमोकळा संवाद झाला. त्यांच्या समोर आलेले सर्व
खांदेलीचा इच्छापोटी आयोजक शेखर यांच्या वतीने तर हा व्लॉग इथेच संपवतो. तुमचं प्रेम, वेल आणि सपोर्ट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.